चव्हाण जरा हटकेमध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत मुंबईमधल्या तरुणांच्या बाईक स्टंट्सचा थरार. शिर्डीजवळच्या दाड गावामधलं सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेला दर्गा आणि तिथला उत्सव. सुरुवात आपण करणार आहोत मुंबईतल्या एका ध्येयवेड्या समाजसेवकाच्या बातमीनं. मुंबईतल्या सायन कोळीवाड्यामधला एक तरुण ज्यानं समाज कार्याचा ध्यास घेतलाय. जिमच्या माध्यमातून गरीब तरुणांना मोफत प्रशिक्षण देणारा तरुण सध्या महापालिका शाळांमधल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्याची तयारी करतोय. काय आहे त्याचा उपक्रम, पाहूयात त्याचा हा रिपोर्ट. हा आहे मुंबईच्या सायन कोळीवाड्यातील रिप्पनजीत सिंग बासन. मुंबईत 6 जिम चालवणारा रिप्पनजीत स्टंटमन म्हणून प्रसिद्ध आहे, पण तितकंच गरिबांसाठी सुद्धा त्याचं मदतकार्य आहे. त्यानं आपल्या जिम मधून आजवर अनेक गरीब तरुणांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांची शरीर यष्टी घडवण्यात मोलाचा वाटा उचललाय. जिमसाठी लागणारी महागडी उपकरणं बाजारातून विकत आणण्यापेक्षा अतिशय कल्पकतेनं त्यानं स्वतःच काही उपकरणं तयार केली आहे, ज्याचा फायदा तो गरीब आणि अपंग मुलांना मिळवून देतोय. अब इसमें ये मैंने कार जैक लगाया हुआ है, जो गाड़ी के टायर्स को चेंज करने के लिए जैक यूज होता है. अब ये स्केड एप्स है. अब इसको अभी हम रोल कर रहे हैं तो ये ऑटोमेटिकली मीडियम लेवल पे आ रहा है और सिर्फ मैं एक फिंगर से रोल कर रहा हूँ. अगर ये जैक पूरी गाड़ी उठा सकता है तो एक आदमी को आम इजीली उठा सकता है और इसमें कोई मेंटेनेंस नहीं, कुछ भी नहीं है. तो मतलब कि और ये आपका लोअर एप्स फ्री जा रहे हैं, मतलब एक सेंटीमीटर से ये जैक काम कर रहा है पूरा. अभी ये फ्रंट लेग्स के लिए किसी की हाइट छोटी या बड़ी है उसके लिए हम इसको भी एडजस्ट कर सकते हैं. इसमें इंपोर्टेड कार का जैक लगाया हुआ है. या उपक्रमाबरोबरच रिप्पनजीत आणखी एक उपक्रम राबवण्याच्या कार्यात गुंतलाय. हा भला मोठा टेलिस्कोप पाहिलात? एखाद्या खगोलप्रेमी संस्थेत किंवा संशोधकांकडे अशा प्रकारचे टेलिस्कोप पाहायला मिळतात. चंद्रावरील खड्डे असोत वा मंगळ ग्रहाचं निरीक्षण, या टेलिस्कोपद्वारे अवकाशातील ग्रहताऱ्यांची माहिती करून घेणं सहज शक्य आहे. पण हा टेलिस्कोप या जिम मध्ये कशासाठी, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. गरीब मुलांना या टेलिस्कोपद्वारे ग्रहताऱ्यांची माहिती मिळावी यासाठी रिप्पनजीतचा हा खटाटोप आहे. स्वखर्चानं त्यानं हा महागडा टेलिस्कोप बनवून घेतलाय. शिवाय विदेशातून काही टेलिस्कोपही मागवले आहेत. विशेष करून मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा अशी त्याची इच्छा आहे. महापालिका शाळांमधली मुलं ही बहुतांश करून झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी आणि गरीब कुटुंबातली असतात. इच्छा असूनही या मुलांना पैशांअभावी अशा महाग उपकरणातून खगोल दर्शनाची संधी मिळत नाही. हाँ सर, फाइन. टीवी में देख रहे हैं मेरा प्रोग्राम? वही मैं समझ गया था. एक्चुअली मेरे पास नंबर नहीं है आपका. मैं शर्वरी को फ़ोन किया था तो शर्वरी ने उठाया नहीं फ़ोन. या मुलांना आठवड्यातून एक दिवस टेलिस्कोपद्वारे अवकाश शर्वरी को फ़ोन किया था मैंने, उपलब्ध करून देण्याचा त्याचा मानस आहे. तो उससे फ़ोन उठाया नहीं. मैं आपका नंबर मांग रहा था, बोला आपका नंबर मेरे पास नहीं है एक्चुअली. ही मोहीम तो पूर्णपणे मोफत राबवणार आहे. देखिए सर, मैं आपको वापस फोन करता महापालिका शाळेतील मुलांचा दृष्टिकोन बदलायला मदत होईल असं रिप्पनजीत सिंग सांगतो. जितने भी बीएमसी स्कूल है वहाँ पर छोटे बच्चे पढ़ते हैं सारे, बट उन लोग को इस टेलीस्कोप से छोड़ो, अभी तक हिंदुस्तान में पूरा साइंस के ऊपर, मतलब कि यूनिवर्स के ऊपर कोई अभी तक टेक्नोलॉजी आई नहीं है कि स्कूल में या घर पे कोई अफोर्ड कर सके. अब ये चीज़ें मैं बना के, कहने का मतलब कि जितने भी बीएमसी के स्कूल्स हैं वहाँ पर मैं कोई पैसा नहीं लूँगा. अगर मुझे कैसे चांस मिल जाए
कि मैं कोई मुझे आगे पुश करे आगे बढ़ने के लिए, तो मैं हर स्कूल में फ्री ऑफ कॉस्ट मेरी सारी मशीन्स, हमारी गाड़ी जाएगी स्पेशली, बच्चों को ये चीज़ें स्पेस साइंस के बारे में उनको स्टडी वाइज दिखाऊंगा मैं। मेरे को कोई मतलब नहीं पैसे ऐसे थे। भविष्यात हा उपक्रम शिवसेनेसोबत राबवण्याचीही त्याची इच्छा आहे. जास्तीत जास्त गरीब मुलांना ही संधी मिळाल्यास यातूनच देशाला चांगले वैज्ञानिक मिळू शकतील असा विश्वासही त्यानं व्यक्त केला आहे. यही जो टेक्निक्स मैंने बताई है कि मशीन में घर पे कैसे बना लेता हूँ, तो ये मशीनें मैं विदाउट प्रॉफिट 0% प्रॉफिट में बीएमसी स्कूल्स को मैं ऑफर करना चाहता हूँ कि आप 0% प्रॉफिट में कुछ भी सामान जो मैं कहूँ वो मुझे ला के दीजिए, मैं मशीन फ्री ऑफ कॉस्ट सेवा करना चाहता हूँ. और अगर मैं बहुत अच्छा चाहूँगा कि मैं शिवसेना के साथ में ये काम करूँ. शिवसेना का प्लस पॉइंट ये है कि उनका जो आदित्य ठाकरे जी है वो युवा के लिए बहुत अच्छे अच्छे काम कर रहे हैं. कल्पनांच्या विश्वात वावरणारा रिप्पंजित सातत्यानं वेगवेगळे प्रयोग करत असतो. व्यायामासाठी लागणारी उपकरणं कमीत कमी खर्चात घरच्या घरी कशी बनवता येऊ शकतात हे त्यानं दाखवून दिलंय. गरीब मुलांना त्याचा मोफत लाभ मिळवून दिलाय. एवढ्यावरच न थांबता आता टेलिस्कोपच्या माध्यमातून महापालिका शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांसाठी नवं दालन सुरू करण्याची त्याची इच्छा आहे. रिप्पंजितची मेहनत आणि जिद्द पाहता त्याचा हा उपक्रम यशस्वी होईल यात शंकाच नाही. यानंतर आपण पाहणार आहोत